नमस्कार मित्रांनो. तर आज आपण आता आजचा कोर्स स्टार्ट करणार आहोत. तो म्हणजे ASP.NET. ओके. ASP.NET हा आपण कोर्स सुरू करणार आहोत. तर ASP.NET म्हणजे काय? सर्व पहिले माझं इंट्रोडक्शन करून देतो. विठ्ठल गाडेकर, ABC ट्रेनिंग. या ठिकाणी मी ॲज अ ABC ट्रेनर म्हणून काम करतो. तर बेसिकली ASP.NET म्हणजे काय? ASP.NET ही मायक्रोसॉफ्ट कंपनीची एक लोकप्रिय वेब फ्रेमवर्क आहे, जी वेब ॲप्लिकेशन्स, वेब API आणि डायनामिक वेबसाईट तयार करण्यासाठी वापरले जातात. ओके. ही सर्व्हर साइड फ्रेमवर्क आहे, जी C++ किंवा VB.NET वापरून वेब डेव्हलपमेंटसाठी यूज केली जाते. जर आपल्याला डायनामिक प्रोग्रामिंग करायचे असेल, जसं की आपण फ्रंट एंडसाठी HTML, CSS, जावास्क्रिप्ट हे वापरतो. बॅकएंडला जावा, C# असे वापरले जातो. परंतु आपल्याला समजा सर्व्हर साइडने जर का प्रोग्रामिंग करायचे असेल, फ्रंट एंड बनवायचा असेल, तर आपण ASP.NETचा यूज करतो. तर ASP.NET हे .NET फ्रेमवर्कचा एक भाग असल्यामुळे वेगवान आहे, सुरक्षित, विश्वसनीय अशा पद्धतीनं वेब ॲप्लिकेशन्स आपण बनवू शकतो. ASP.NETचा पहिला व्हर्जन हा 2002 मध्ये लॉन्च झाला होता. आता नवीनतम व्हर्जन ASP.NET कोर आहे. तर आपण काय शिकणार आहोत? ASP.NET विथ C#. ओके. तर त्याचे आपण काय करू? त्याचे आपण प्रकार बघू. कोणत्या प्रकारचे ASP.NETचे प्रकार आहेत. ASP.NET वेब फॉर्म तो रेग्युलर वेब ॲप्लिकेशनसाठी यूज होतो. सेकंड आहे ASP.NET MVC मॉडेल. MVC म्हणजे काय? मॉडेल व्ह्यू कंट्रोलर. आणि थर्ड आहे ASP.NET कोर. ओके. क्रॉस प्लॅटफॉर्म आणि ओपन सोर्स फ्रेमवर्क आहे. याला कोणीही यूज करू शकते. अशा पद्धतीनं 3 ASP.NETचे प्रकार आहेत. तर ASP.NET का वापरायचं? त्याच्यामागचं कारण असेल की फास्ट आणि सिक्युअर आहे, वेगवान आणि सुरक्षित आहे. त्यानंतर MVC आर्किटेक्चर आहे. ओके. मोठ्या प्रोजेक्टसाठी त्याचा फायदा होतो. एंटिटी फ्रेमवर्क कोर आहे. डेटाबेस ॲक्सेससाठी खूप चांगला त्याचा उपयोग होतो. फास्टली आपण ॲक्सेस डेटाबेस त्या ठिकाणी करू शकतो. क्रॉस प्लॅटफॉर्म सुद्धा सपोर्ट करते, जसं की विंडोज, लिनक्स आणि मॅकवर सुद्धा ते तिन्ही ठिकाणी सपोर्ट करतात. मजबूत सिक्युरिटीसाठी सुद्धा प्रोव्हाइड करतं, जसं की ऑथेंटिकेशन, ऑथरायझेशन आणि गुगल अज्युर क्लाउडवरून सुद्धा आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. तर आपल्याकडं कोणत्या गोष्टी अशा आहेत की ASP.NET शिकण्यासाठी त्या खूप आवश्यक आहेत. जसं की व्हिज्युअल स्टुडिओ आपल्याला लागेल, ते आपण पुढे जाऊन इन्स्टॉल करणार आहोत. व्हिज्युअल स्टुडिओ कोड लागेल. त्यानंतर C# ही प्रोग्रामिंग लँग्वेज आपण यूज करणार आहोत, ती आपल्याला यायला हवी. त्यानंतर SQL सर्व्हर किंवा MongoDB आहे, ते यायला हवं. ओके. आणि HTML, CSS, जावास्क्रिप्ट हा फ्रंट एंडचा कोड फ्रंट एंड या तिन्ही लँग्वेज आपल्याला यायला हवं फ्रंट एंड डिझाईन करण्यासाठी. तर ASP.NETचा उपयोग कुठे केला जातो? तर ई-कॉमर्स वेबसाईट्स बनवण्यासाठी, जसं की फ्लिपकार्ट असेल, ॲमेझॉन असेल, स्नॅपडील असेल, किंवा बँकिंग किंवा फायनान्स ॲप्लिकेशनसाठी, रिअल टाईम चॅट ॲप्लिकेशनसाठी. त्यानंतर API डेव्हलपमेंट, वेब API वापरून वेब API क्रिएट करायचं असेल तर API डेव्हलपमेंटसाठी सुद्धा त्याचा खूप उपयोग होतो. तर अशा पद्धतीनं ASP.NET आहे. तर नेक्स्ट आहे आता
कंट्रोल स्टेटमेंट्स आपण बघू. ASP.NET आपण बघितलं, त्याचे की फीचर्स बघितले की स्ट्रॉंग टाईप आहे, त्यामध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेडचे कन्सेप्ट बघितले जातात. ऑटोमॅटिक गार्बेज कलेक्टर आहे, आपल्याला वेगळे जे व्हेरिएबल यूजमध्ये नाहीत ते वेगळे कलेक्ट करण्याची गरज नाही. त्यानंतर लँग्वेज इंटिग्रेटेड क्युरी आहे, असिंक्रोनस प्रोग्रामिंग सपोर्ट आहे, ओके, क्रॉस प्लॅटफॉर्म सपोर्ट आहे. हे सर्व आपण बघितलं आहे. तर आपण सर्वात पहिले कंडिशनल लूपिंग बघू, कंडिशनल कंट्रोल स्टेटमेंट्स. ओके, तर सर्वात पहिले कोणता आहे आपला इफ. तर इफमध्ये आपण कंडिशन चेक करतो. जर हा ट्रू असेल तरच हा रन होईल, अदरवाईज होणार नाही. ओके, नेक्स्ट आहे इफ एल्स. इफ एल्समध्ये काय होतं, जर इफच्या आतमधली जर कंडिशन ट्रू असेल तर हा वाला ब्लॉक रन होतो, अदरवाईज हा वाला ब्लॉक रन होतो. ओके, जर इफमध्ये काय होतं, तर कंडिशन चेक असेल तरच आतला कंट्रोलवाला ब्लॉक रन होतो, आणि इफ एल्समध्ये जर ही कंडिशन फॉल्स झाली तर एल्स वन मधला ब्लॉक रन होतो. ओके, हा झाला इफ एल्स. नेक्स्ट आहे स्विच. आता स्विच स्टेटमेंटमध्ये काय होतं आपलं, की मल्टिपल कंडिशन चेक होतात. समजा आता डेट 3 आहे, तर या ठिकाणी वेगवेगळ्या केसेस असतात, केस 1, केस 2, केस 3, अशा पद्धतीने आपण देतो. तर डे आपला 3 आहे, यामध्ये मेन्शनच केलेलं नाही, त्यामुळे तो डिफॉल्टमध्ये जाईल. ओके, जर त्याचा सिंटॅक्स कसा लिहायचा, पहिले यायचं स्विच, त्यानंतर कशावरती आपल्याला ऑपरेशन काय चेक करायचं आहे ते इथं द्यायचं, आणि त्यानंतर 3 केसेस या ठिकाणी द्यायच्या आहेत. ओके, त्यानंतर केस 1च्या नंतर आपण ब्रेक यूज करतो. ओके, अशा पद्धतीने ते आहे. नेक्स्ट आहे लूपिंग स्टेटमेंट्स. लूप कोणते कोणते यूज होतात. पहिला आहे फॉर लूप. फॉर लूपमध्ये आपण इनिशियलायझेशन, कंडिशन अँड इन्क्रिमेंट करतो. ओके, आणि ज्या वेळेस आपल्याला काही प्रिंट करायचं असेल तर आपण राईट लाईनचा यूज करतो, कन्सोल डॉट राईट लाईन. याने काय होतं, न्यू लाईन वरती तो प्रिंट होत जातो. याला काय सांगितलं आपण, आयपासून मला माझं स्टार्ट करा, आणि 5 जोपर्यंत आयची व्हॅल्यू माझी 5 होत नाही तोपर्यंत आय प्लस प्लस करा. आय प्लस प्लस म्हणजे एकनी वाढवा. नेक्स्ट आहे व्हाईल लूप. व्हाईल लूपमध्ये पण सेम आयची कंडिशन दिलेली असते, इनिशियलाइज केलेला असतो आय, त्यानंतर याला कंडिशन दिलेली असते व्हाईलच्या आतमध्ये, ही कंडिशन, आणि या ठिकाणी इन्क्रिमेंट असतं, म्हणजे आयला माझा 1ने वाढवा. आउटपुट सेमच येतं, आउटमध्ये काही चेंजेस नसतात. तर हा 1 ते 5 पर्यंत व्हॅल्यू प्रिंट करेल. ओके, तर हे तिन्ही लूप जवळपास सेमच आहेत. या तिन्ही लूपमध्ये महत्त्वाच्या गोष्टी असतात, इनिशियलायझेशन, कंडिशन आणि इन्क्रिमेंट. या 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. या तिन्ही लूपांच्या कंडिशनमध्ये आपण अशी कंडिशन देतो की ही कंडिशन सॅटिस्फाय झाली त्यावेळेस माझा हा लूप क्लोज करा. ओके, थर्ड आहे डू व्हाईल लूप. आता डू व्हाईल लूपमध्ये काय होतं, डू व्हाईल लूपमध्ये आपण बेसिकली पहिले प्रिंट करतो, नंतर कंडिशन त्याची चेक होते. म्हणजे व्हाईल आणि डू व्हाईल लूपमध्ये एकच डिफरन्स आहे की आयदर कंडिशन ट्रू असो अथवा फॉल असो, तो ही कंडिशन हे स्टेटमेंट प्रिंट करेल म्हणजे करेल. परंतु व्हाईलमध्ये जर कंडिशन फॉल्स असली तर तो एकही काहीच प्रिंट करणार नाही, किंवा
तो काही शो होणार नाही. तर अशा वेळेस ज्यावेळेस आपल्याला असं वाटलं की कंडिशन ट्रू असो अथवा फॉल्स असो, आपल्याला एकदा प्रिंट करायचंच आहे, तर आपण त्या ठिकाणी डू व्हाईल वापरायचं, अदरवाईज व्हाईल. नेक्स्ट लूप आहे फॉर इच लूप. फॉर इच लूप मध्ये काय होतं, आपण फॉर इच लिहितो. फॉर इच इज सिमिलर टू फॉर लूप, परंतु यामध्ये आपण शक्यतो ॲरेसाठी यूज करतो. ओके, ॲरे व्हॅल्यूज आपल्याला जर प्रिंट करायची फॉर लूपचा मदत करून सुद्धा आपण करू शकतो, परंतु शक्यतो ॲरेसाठी आपण फॉर इच लूपच यूज करतो. तर हा आपला ॲरे आहे. या ॲरेची पहिले फॉर लूपचा सिंटॅक्स समजून घेऊ. फॉर इच डेटा टाईप, त्याचं नाव, जो काही आपल्याला याचा रेफरन्स व्हेरिएबल बनवायचा असेल तो, ॲरेचा इन आणि त्या ॲरेचं नाव, आणि वन बाय वन काय करतो आपण, ॲरे प्रिंट करतो. अशा पद्धतीनं फॉर इचच्या मदतीनं आपण प्रत्येक वन बाय वन म्हणजे त्या ॲरेच्या प्रत्येक व्हॅल्यू आपण प्रिंट करू शकतो. ओके, तर या नममध्ये काय येईल, 1 इनिशियली, नंतर 2, नंतर 3, नंतर 4, नंतर 5, अशा पद्धतीनं ते प्रिंट होईल. ओके, तर लक्षात आलं. फॉर लूप म्हणल्याच्या नंतर आपण लूप कशासाठी यूज करतो, बेसिकली एकच कंडिशन आपल्याला रिपीटिव्ह काम आपल्याला वाचतं. समजा आपल्याला 1 ते 100 पर्यंत प्रिंट करायचं असेल, तर आपण असं नाही ना लिहू शकत, प्रिंट 1 कन्सोल लाईन 2, असं किती वेळेस जाईल ते एक एक लाईन. तर रिपीटिव्ह जे कामं असतात ते आपण लूपद्वारे करतो. ओके, आता इंट्रोडक्शन टू ASP.NET विथ C#. ओके, तर ASP.NETचे कोणते कोणते फीचर्स आहेत ते पण बघूया. तो मल्टिपल लँग्वेज सपोर्ट करतो, जसं C# असेल, VB.NET असेल. त्यानंतर MVC मॉडेल आहे, मॉडेल व्ह्यू कंट्रोल आहे. सिक्युरिटी चांगली प्रोव्हाइड करतो, ऑथेंटिकेशन, ऑथरायझेशन, हाय परफॉर्मन्स आहे. इंटिग्रेशन विथ डेटाबेस युजिंग एंटिटी फ्रेमवर्क आहे. एंटिटी फ्रेमवर्क आपण डेटाबेसशी कनेक्शन करण्यासाठी यूज करतो. क्रॉस प्लॅटफॉर्म सपोर्ट आहे. अशा पद्धतीने काय आपण यूज करतो. तर आपण आता हा एक प्रोग्राम दिलेला आहे त्यांनी, की आपण एक हॅलो ASP.NET हे आपल्याला प्रिंट करायचं आहे. तर ते कशा पद्धतीने आपण प्रिंट करू शकतो हे नेक्स्ट सेशनमध्ये बघू, आणि कशा पद्धतीने आपण त्याला डाउनलोड करून, इन्स्टॉल करून, एक न्यू प्रोजेक्ट क्रिएट करून आपण console.writeline द्वारे त्याला प्रिंट करूया, हे आपण नेक्स्ट सेशनमध्ये बघू.